तर शिंदे दिगर गावचं हे आहे गिरजा मातेचं मंदिर आणि मी आज मंदिर बघायला लई दिवसातून आलो तर बघू बर। तर मित्रांनो इथं महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते। तर मित्रांनो हा रस्ता गावाकडून आणि मागे मंदिराकडे येतो आणि तुम्ही मंदिराचा परिसर बघू शकता। तर इकडं हे भक्त निवास आहे। हे तलाव आंघोळीसाठी वापरले जाते। यात्रेच्या वेळेस भाविक भक्त येतात त्यावेळेस इथं हातपाय धुतात, आंघोळी करतात। तर इथं त्यासाठी कुंड आहे। इथे पहिले असे 2 कुंड होते, एक या साईडला मोठं कुंड होतं आणि खाल्ल्या साईडला छोटं होतं। तर नंतर ते दोन्ही पण एकत्र केले आणि आपण जिथं उभा आहे इथं मित्रांनो खूप मोठासा म्हणजे हॉलसारखा होता आणि इथं यात्रेच्या वेळेस बाऱ्या वगैरे लावल्या जायच्या आणि त्याच्यानंतर तिकडं दर्शन घेऊन आणि असं इकडच्या साईडने असं बाहेर निघायचे लोक। तर आता आपण मंदिरात जाणार आहे। तर मित्रांनो मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एक पाण्याचं कुंड आहे आणि त्याच्याच मध्ये गेलं का इथे एक तीर्थकुंड आहे आणि त्या तीर्थकुंडामध्ये मित्रांनो नंदीची मूर्ती आहे। त्याच्यातूनच गिरणा नदीचं उगम झालेलं आहे आणि इकडल्या साईडला पहिल्यांदा आपल्याला बघायला भेटतं ते गणपती बाप्पाचं मंदिर आणि तुम्ही हे मंदिर बघू शकता। तर आपण आता महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार आहे। मंदिरामध्ये मित्रांनो इकडं महादेवाची पिंड आहे आणि महादेवाच्या पिंडीच्याच मागे इकडं देवीची एक मूर्ती पण आहे। तर त्याच्यामध्ये पाणी नाही तर आपण आता इथून पाणी भरून मंदिरामध्ये ठेवू। इकडं पण एक महादेवाची पिंड आहे, त्याच्यामध्ये सतत पाणी असं असतं आणि इकडे बघू शकता आणि इकडं आहे हे आहे गिरजा मातेचं मंदिर। त्याच्याच वरती इकडं मागल्या साईडला आहे मित्रांनो दत्ताचं मंदिर। तुम्ही हे बघू शकता इकडं आहे दत्ताचं मंदिर आणि इकडं नारळ वगैरे फोडलं जातं किंवा मग नारळ सोडलं जातं आणि इथंच लय मोठं असं उंबराचं झाड पण आहे। मंदिराच्या मागल्या बाजूला इकडं त्रिशूळ आहेत आणि इकडं तुम्ही बघू शकता दगडीवरती शेंदूर वगैरे लावलेला आहे। तर इकडं गणपतीचं शिल्प पण कोरलेलं आहे आणि त्याच्या शेजारी मित्रांनो इकडं मोठंसं उंबराचं झाड आहे आणि मंदिराच्या परिसरात मस्त असे झाडं पण लावलेले आहेत। चला तर मित्रांनो आपलं दर्शन झालंय आणि आपण मंदिर पण पूर्ण बघितलंय। आपण आता निघू।